संघाचं काम चंद्रपुरात वाढत होतं, तसंच सीमावर्ती सिरोंचा वगैरे भागात नक्षलवादी हालचाली वाढत होत्या. त्यांची दहशत गावावर पसरू लागली. संघाचा एक प्रचारक सिरोंचा येथे एका कार्यकर्त्याकडे राहत होता. त्याला नक्षलवाद्यांनी धमकी दिली की गावातून निघून जा. रात्री गावात गेल्यावर त्या प्रचारकानं अनेक घरांचे दरवाजे ठोठावले, पण कुणीही दार उघडलं नाही. ज्या घरी तो राहत होता त्या घरच्यांनी सांगितलं, बाबा रे, तू निघून जा, आम्हाला आमचं जीवन प्यार आहे. ती रात्र त्या प्रचारकानं मंदिरात काढली. सकाळी बस पकडून तो एटापल्लीला आला. तिथे तालुका प्रचारकांना सर्व माहिती दिली. नंतर दोघंही चंद्रपूरला मधुकररावांकडे पोहोचले. मधुकररावांना सर्व सांगितलं. मधुकरराव शांतपणाने म्हणाले, आता माघार घेऊन चालणार नाही. सर्व जिल्हाभर निरोप द्या. आपण रविवारी तिथे एकत्रीकरण घेऊ. ठरल्याप्रमाणे एकत्रीकरण झालं आणि संघाच्या ताकदीचा प्रभाव नक्षलवाद्यांना समजला. त्या दिवशी ध्वज लागला, प्रार्थना झाली. गाववालेही नक्षलवाद्यांची भीती झुगारून शाखेत आले. मधुकररावांच्या या भूमिकेमुळे पुन्हा संघ प्रचारकाला वा संघाला दहशत घालण्याचा प्रयास पुढे कधीही झाला नाही. त्यांनी जणू सिरोंचाला शाखा लावण्यास अनुमतीच दिली. इतकंच काय, तर नक्षलवाद्यांच्या परिवारातील मुलेबाळही शाखेत येऊ लागली. त्यानंतर नक्षलवाद्यांनी कधीही संघ कार्याला किमान चंद्रपूर गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात कधी विरोध केला नाही. 1975 मध्ये आणीबाणी लागली. त्यावेळी मधुकरराव व मालतीबाई या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आलं. मोहनजी अकोला येथे भूमिगत राहून आणीबाणीला विरोध करत होते. त्यांचा भाऊ रंजन यानं महाविद्यालयाच्या प्रांगणातच सत्याग्रह करून स्वतःला अटक करवून घेतली. घरात फक्त एक भाऊ बहीण म्हणजे रवी आणि निवेदिता घर चालवत होते. मधुकरराव तसे स्पष्टवक्ते होते. गोडी गुलाबीनं गुडी वागणं त्यांना कधीच जमलं नाही. कुठलाही स्वार्थ किंवा द्वेषभावना यांचा स्पर्श होऊ न देता ते काहीसे परखड बोलत. पण त्यांच्या बोलण्याचा कुणालाही कधीही राग आला नाही. उलट मधुकरराव आणि मालतीबाई येणार म्हटलं की कार्यकर्ते अतिशय जागरूकतेनं काम करीत. लहानशीही चूक राहणार नाही याची काळजी घेत. उभयतांच्या नजरेतून बारीकशीही चूक सुटत नसे. सामाजिक जीवनातही आपला वाटा उचलण्याला मधुकरराव मागे पुढे बघत नसत. चंद्रपूरला लॉ कॉलेज निघालं त्यावेळी ते स्वयंपूर्ण होईपर्यंत मधुकरराव विनामूल्य शिकवायला जात होते. चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक स्मारक समितीचेही ते बराच काळ अध्यक्ष होते. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती पूर्व विदर्भाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र डॉक्टर मोहनजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह झालेले मालतीबाई आणि मधुकरराव दोघांनीही बघितलं. तो त्यांच्या जीवनातील कृतार्थतेचा क्षण होता. सानपणी नाते संघाशी संघ विचाराचार मनाशी. सानपणी नाते संघाशी संघ विचाराचार मनाशी. संघ प्रेम तव हृदयी भरले. संघ प्रेम तव हृदयी भरले. मूळ नाळती हिंदुत्वाशी सानपणी नाते संघाशी. महात्म्यांचा प्रभाव जेथे संघ कार्य ते कठीण तेथे. महात्म्यांचा प्रभाव जेथे संघ कार्य ते कठीण तेथे. ध्येय गाठण्या अथक परिश्रम. ध्येय गाठण्या अथक परिश्रम.
आणि चिकाटी सदा उराशी सानपणी नाते संघाशी नक्षलस्थळी आव्हान पेलले कुटुंब नक्षल समीप केले नक्षलस्थळी आव्हान पेलले कुटुंब नक्षल समीप केले चिरंजीव जाता शिखरासी चिरंजीव जाता शिखरासी हृदय भरल्या कृतार्थ राशी सानपणी नाते संघाशी सानपणी नाते संघाशी. हा लेख सुधीर पाठक यांनी लिहिलेला आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8883977727 हा आहे. हा लेख मला विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला आपण अवश्य पाठवावा ही सादर सप्रेम विनंती. आपण जर बेल बटन दाबलं तर माझ्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला अग्रक्रमानं प्राप्त होईल याची खात्री बाळगा. हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.